हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण खूप मस्त आणि क्रिएटिव्ह अशी एक रेसिपी पाहणार आहोत, जी की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी म्हणूनही करून खाऊ शकता। चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात। इन्ग्रेडियंट लिस्ट दिलेली आहे, व्हिडिओ पॉज करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढूनही लिस्ट पाहू शकता। 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा चाळून घ्यायचा आहे। यामध्ये ओवा अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, हे आपण तेल टाकायचं आहे। 1-1.5 चमचा तेलाचा वापर करून व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात, किंवा तेल जे आहे ते मैद्याला सर्व बाजूंनी किंवा पूर्ण मैद्याला व्यवस्थितपणे लागेल अशा पद्धतीने हे मळून घेऊयात। अशा पद्धतीचं तर हे जे तेल होतं ते थंड तेल वापरलेलं आहे, गरम तेलाचा वापर केलेला नाही आहे। कोथिंबीर आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण रेग्युलर जसं पीठ मळतो त्या पद्धतीचा आपण गोळा तयार करून घेऊयात। आणि हा जो गोळा आहे तो 15 मिनिट आपल्याला रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचा आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल तापल्यानंतर मोहरी अर्धा चमचा, जिरी अर्धा चमचा, कढीपत्ता, यानंतर एक छोट्या आकाराचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट अर्धा चमचा आणि हिरवी मिरची अर्धा चमचा, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, तुम्ही तुकडे करूनही वापरू शकता किंवा लाल चटणी वापरली तरीही चालेल। चाट मसाला, खूप छान मस्त आणि चटपटीत अशी चव येते। मी फोडणीत टाकला आहे, तुम्ही भाजी तयार झाल्यानंतर चाट मसाला टाकला तरीही चालेल। अर्धा चमचा हळद व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। आणि मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेऊन त्याची साल काढून अशा पद्धतीने ते स्मॅश केलेले आहेत, यामध्ये मिक्स करूयात। चवीनुसार मीठ टाकून 1-2 ते 3 मिनिट व्यवस्थितपणे मिक्स करून 1-2 मिनिट गॅसवर ठेवलं की आपलं जे स्टफिंग आहे किंवा जे सारण आहे ते लगेच तयार होईल। कोथिंबीरने खूप छान मस्त चव येते। स्टफिंग तयार झालेलं आहे, आपण पुढची प्रोसेस करूयात। मळून ठेवलेलं मैद्याचं पीठ आता 15 मिनिट झालेले आहेत, याच्यावरनं परत एकदा हात फिरून आपण ह्याला थोडंसं मऊसर असं करून घेऊयात। खूप छान फुगलेला आहे किंवा मऊसर असा याचा गोळा तयार झालेला आहे। मैद्याचा वापर करून आपण आता याचे 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत किंवा याच्या 2 लाट्या करणार आहोत। जसं रेग्युलर आपण चपाती करतो त्या पद्धतीचे उंडे तयार करून आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत। आपली चपाती लाटून झालेली आहे। यावरून आता आपण टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप कशाचाही वापर केला तरीही चालेल। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे हे सर्व बाजूंनी पसरून घेऊयात। यानंतर आता चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता, नसेल आवडत तर नाही वापरलं तरीही चालेल। आपण जे स्टफिंग तयार केलं किंवा जे सारण बटाट्याची भाजी ते सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे हाताच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला ही पसरवायची आहे। आपली जी रेसिपी आहे ती खूप छान मस्त आणि चटपटीत अशी होणार आहे। तर यानंतर आता आपण शेव, जी आपली एकदम लहान किंवा बारीक आकाराची शेव असते ती हाताच्या साहाय्याने थोडीशी क्रश करायची आहे आणि नंतर यावर टाकायची आहे। आणि यानंतर कोथिंबीर मी बारीक व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याचा वापर या ठिकाणी आपण करत आहोत। यावरून परत एकदा आपण चीज वापरणार आहोत। खूप छान मस्त टेस्ट येते चीजनी। अशा प्रकारचं सर्व स्टफिंग भरून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने त्याला अलगदपणे प्रेस करायचं आहे। आपण याचा नंतर रोल करणार आहोत, त्यामुळे व्यवस्थितपणे प्रेस करून घ्यायचं आहे आणि यानंतरच त्याचा अशा पद्धतीने आपण रोल करणार आहोत। रोल करताना तो घट्टसर असा करायचा आहे, लूज करून घ्यायचा नाहीये। चाकूच्या साहाय्याने आता आपण अशा पद्धतीचे याचे पीसेस तयार करून घेऊयात। खूप मस्त आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि घरात नक्कीच सर्वांना आवडेल। एक्स्ट्राचा भाग साईडला करून हा जो मधला पीस आहे तो अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे। खूप छान सर्व जे पीसेस आहेत ते अशा पद्धतीने प्रेस करून
तयार करून घेते. आपण आता हे शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय जर केलं तर आतला जो बटाटा आहे तो खूप जास्त प्रमाणात तेल ऑब्झर्व करेल, त्यामुळे शॅलो फ्राय करून घेऊयात आणि खूप छान मस्त क्रिस्पी असे होतात शॅलो फ्राय केल्यामुळेही. दोन्हीही बाजूने खमंग आणि खरपूस असे होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत. इन्स्टंट अशी रेसिपी होते, मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळच्या चहासोबतही तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. तर अशाच प्रकारच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी